नमस्कार मंडळी. आषाढ महिन्याच्या शेवटी येणारी दीप अमावस्या म्हणजेच दिव्यांची अमावस्या, या दिवशी आपल्याला घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची मनोभावे पूजा करण्याची ही सुंदर अशी परंपरा आहे. आषाढ संपत आला आणि आता चाहूल लागली आहे ती एक पवित्र श्रावण महिन्याची. चला तर मग आज अगदी ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुंदर आणि सोप्या पद्धतीने दीप अमावस्येची तयारी कशी करते किंवा पूजेची मांडणी कशी करते, तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सर्वप्रथम मी पाटावर लाल वस्त्र अंथरून घेतलेलं आहे आणि पाटाभोवती छान अशी आपण रांगोळी काढून घेतलेली आहे. तर रांगोळी काढल्यानंतर प्रत्येक कार्याची सुरुवात ही आपण शुभ कार्याची सुरुवात ही आपण गणेशाच्या पूजनाने करत असतो. तर इथे सर्वप्रथम मी तामणामध्ये सुपारी घेऊन म्हणजेच गणपती त्याचा मी अभिषेक करून घेते आणि आपण इकडं पाटावर गणपतीची स्थापना करणार आहोत. अशा पद्धतीने ओम गंग गणपती म्हणत हा जप करत मी पाटावर तांदूळ हळद कुंकू वाहून गणेशाची स्थापना करून घेतलेली आहे. गणेशाला पुष्प अर्पण करून आपण आता दिव्यांची पूजा करणार आहोत. सर्वप्रथम पाटावर समई किंवा दिवा तसाच न ठेवता त्याला आसन म्हणून आपण तांदूळ ठेवणार आहोत पाटावर आणि त्याला हळद कुंकू वाहून घेणार आहोत. हळद कुंकू वाहिल्यानंतर आपण समई दिवे यांची स्थापना करणार आहोत. इकडे मी साध्या पद्धतीने फुलांचं डेकोरेशन करून घेते. आपल्याला दिव्यांसाठी 2 वाती मिळून 1 वात असं सर्व दिव्यांना आपण लावून घेणार आहोत. तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा कुठलाही दिवा लावू शकता. मी इकडं तुपाचा दिवा लावते. तर मी इकडं समई आणि दिवा यांची मी पूजा करून घेतलेली आहे हळद कुंकू अक्षदा वाहून. आणि त्यानंतर आपल्याला कापसाचं जे वस्त्र असतं ते आपण अर्पण करणार आहोत. कापसाचे वस्त्र आपण अर्पण करणार आहोत आणि तुमच्याकडे दुर्वा असतील तर तुम्ही दुर्वाही अर्पण करू शकता, पण माझ्याकडे आता सध्या नव्हते म्हणून मी कापसाचे वस्त्र अर्पण करून घेते. आणि त्यानंतर नैवेद्यासाठी आपण सर्वप्रथम इकडं पाण्याचा भरीव चोखण करून दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करते. तुम्ही लायाही ठेवू शकता. आता इकडे मी नैवेद्य दाखवल्यानंतर मी दीप प्रज्वलन करून घेणार आहे. दिवे प्रज्वलित केल्यानंतर मी हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करून मी पूजा करून घेते, आरती करून घेते आणि एक प्रार्थना करते, घरात सुख शांती आरोग्य आणि सकारात्मकता नांदो अशी आपल्याला आजच्या दिवशी प्रार्थना करायची आहे. तर श्रावण महिन्याचे स्वागत करण्यापूर्वी घरातील प्रकाशाची आणि पवित्रतेची तयारी म्हणून दीप अमावस्येला महत्त्व आहे. आणि शक्यतो पूजेची मांडणी ही आपल्या देवघरासमोर करावी, पण मी व्हिडिओसाठी मोकळ्या जागी मी मांडणी केलेली आहे आणि ही मांडणी ही पूर्व दिशेला करावी. लहान मुलांना घरातील बालदीप किंवा प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. त्यांच्यातील निरागसता ज्ञान आणि उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना औक्षण करून आशीर्वादही दिला जातो. आता बऱ्याच कुटुंबांमध्ये लहान मुलांची या दिवशी पूजा केली जात असते. या दिवशी कणकेचेही दिवे केले जातात. मुलांना नवीन कपडे घालून औक्षण करून हळद कुंकू अक्षदा लावतात, गोड पदार्थांचा नैवेद्य देतात आणि मुलांना निरोगी आनंदी आणि संस्कारी वाढावे, त्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश कायम राहावा अशी प्रार्थना केली जात असते. तुम्हाला ही दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशा सुंदर परंपरा आणि रेसिपीसोबत.